हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं फॅक्टर्स अफेक्टिंग क्रिस्टल फिल्ड स्प्लिटिंग आणि क्रिस्टल फिल्ड स्प्लिटिंग एनर्जी. तर बघा, आज आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे मेजरमेंट ऑफ क्रिस्टल फिल्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी डेलो और 10 dq. सो हाऊ टू कॅल्क्युलेट क्रिस्टल फिल्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी, ज्याला आपण डेलोने रिप्रेझेंट करतो किंवा 10 dq असं सुद्धा रिप्रेझेंट करतो. तर एखादा कॉम्प्लेक्स आहे, त्या कॉम्प्लेक्समध्ये जो मेटल आयनची डी ऑर्बिटल्स असतात त्या पाचही डी ऑर्बिटलची एनर्जी सेम असते, याला आपण म्हणतो डिजेनरेट डी ऑर्बिटल. आणि जेव्हा लिगॅंड कॉम्प्लेक्सला अप्रोच करतो तेव्हा लिगॅंड मधले इलेक्ट्रॉन्स आणि मेटल आयन मधले डी इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये रिपल्शन होते आणि त्या रिपल्शनमुळे हे जे काही पाच डिजेनरेट डी ऑर्बिटल्स आहे यांची स्प्लिटिंग होते इंटू टू सेट्स T2G आणि EG. तर हा जो काही एनर्जी गॅप आहे T2G आणि EG मधला, या एनर्जी गॅपला आपण म्हणतो डेल ओ, दॅट इज क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी और क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. तर बेसिकली T2G आणि EG मधला गॅप याला आपण म्हणतो क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. हा गॅप कमी असू शकतो किंवा हा जो गॅप आहे हा जास्त देखील असू शकतो. हे डिपेंड करते, वेगवेगळे फॅक्टर्स आहेत जे की क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंगला डिटरमाइन करतात. अँड दिस एनर्जी गॅप इज कॉल्ड एज क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. तर आज आपल्याला बघायचं हाऊ टू मेजर दिस CFAC. या क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जीला आपण कशा पद्धतीने मेजर करू शकतो. तर जो काही कॉम्प्लेक्स आहे या कॉम्प्लेक्सचा आपण इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा रेकॉर्ड करतो. सो हाऊ टू मेजर और हाऊ टू रेकॉर्ड इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा. जो काही कॉम्प्लेक्स आहे या कॉम्प्लेक्स वरती आपण लाईट इन्सिडेंट करतो, इरेडिएट करतो त्या कॉम्प्लेक्सला विथ द लाईट. आणि तो जो काही लाईट इन्सिडेंट आहे, तो इन्सिडेंट केलेला लाईट त्या कॉम्प्लेक्स मधले जे काही अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत, अनपेड डी इलेक्ट्रॉन्स आहेत, हे T2G मधून EG मध्ये एक्साइट होतात. आणि एक्साइट होण्यासाठी ते तेवढीच एनर्जी ऍब्सॉर्ब करतात जी की नेसेसरी आहे फॉर द एक्साइटेशन फ्रॉम T2G टू EG, अँड दॅट एनर्जी इज इक्वल टू द एनर्जी गॅप. आणि तो एनर्जी गॅप हा दुसरा तिसरा काही नसून आहे क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी, विच इज ऑल्सो कॉल्ड एज डेलो और 10 dq. तर हाऊ टू मेजर द क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी, व्हेरी इझी. जो काही कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्स वरती तुम्हाला टाकायचा आहे लाईट, आणि तो जो काही लाईट आहे त्याची तेवढीच एनर्जी, तेवढीच फ्रिक्वेन्सीचा लाईट जो आहे तो ऍब्सॉर्ब होणार, जो की नेसेसरी फॉर द ट्रान्झिशन फ्रॉम T2G टू EG, दॅट इज नथिंग बट एनर्जी गॅप. आणि त्याला आपण म्हणतो क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. जसे की हा एक कॉम्प्लेक्स आहे बघा, TiH2O/6 3+. तर TI चा जर तुम्ही ऍटॉमिक नंबर काढला तर तो आहे 22, आणि त्याचं जर का +3 ऑक्सिडेशन स्टेट मधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर 3d2 4s2, 3 इलेक्ट्रॉन जर आपण रिमूव्ह केले तर ते 3d1. सो दिस इज 3d1, एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे. जसा तुम्ही याच्यावरती लाईट टाकला तर हा जो काही लाईट आहे स्पेसिफिक पोर्शन तेवढी एनर्जी ऍब्सॉर्ब होणार जी की रिस्पॉन्सिबल आहे किंवा जी की तेवढी एनर्जी ऍब्सॉर्ब होणार जी की नेसेसरी आहे फॉर द एक्साइटेशन फ्रॉम T2G टू द EG. आणि दॅट एनर्जी इज नथिंग बट इक्वल टू द CFAC. जसे की या केसमध्ये 20,300 सेंटीमीटर इनवर्स एवढ्या फ्रिक्वेन्सीचा जो काही लाईट आहे ती लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब होणार आणि इलेक्ट्रॉन हा T2G टू EG एक्साइट होणार. सो दिस एनर्जी इज नथिंग बट इक्वल टू द CFAC. दिस इज द ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ TiH2O/6 + 3. नाउ बघा, हे जे काही एनर्जी गॅप आहे हा एक तर कमी असू शकतो किंवा जास्त असू शकतो. डिपेंड करते खूप साऱ्या फॅक्टर वरती, जसं की मेटल आयन कोणत्या सिरीजचा आहे, लिगॅंड्स जे आहे तो स्ट्रॉंग फील्ड आहे की वीक फील्ड आहे, अँड मेनी अदर फॅक्टर्स. सो इफ द एनर्जी गॅप इज लेस then it is called as the high spin complex, and if the energy gap is very large then that complex is called as low spin complex. जर एनर्जी गॅप कमी असला तर त्या कॉम्प्लेक्सला आपण हाय स्पिन म्हणणार, आणि जर एनर्जी गॅप जास्त असला तर त्या कॉम्प्लेक्सला आपण लो स्पिन कॉम्प्लेक्स म्हणणार. तर असं का? तर बघा, जे काही याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन्स फिल करणार या इलेक्ट्रॉन्सला काही रूल्स अप्लाय होतात. जसे की इलेक्ट्रॉन प्रिफर्स लोअर एनर्जी ऑर्बिटल अबाव प्रिन्सिपलचं जे म्हणणं आहे की सर्वात पहिले लोअर एनर्जीच्या ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन जातील. जसे की T2G आणि EG आहे, तर T2G आणि EG पैकी T2G ची जी काही एनर्जी आहे ही एनर्जी कमी आहे, तर पहिले जो इलेक्ट्रॉन आहे हा T2G मध्ये जाईल आणि नंतर EG मध्ये जाईल. त्याच्यानंतर हर्ट्झ रूलचं जे काय म्हणणं आहे की जोपर्यंत ऑर्बिटल हाफ फिल होत नाही तोपर्यंत ऑर्बिटल मधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे पेअर होत नाहीत, तर तो जो काही हर्ट्झ रूल आहे तो सुद्धा इथे फॉलो होणार आहे. तर हाय स्पिन कॉम्प्लेक्स आणि लो स्पिन कॉम्प्लेक्स मध्ये काय फरक आहे? तर सिंपल फरक आहे, खूप छोटासा फरक आहे बघा, की जो हाय स्पिन कॉम्प्लेक्स आहे या हाय स्पिन कॉम्प्लेक्स मध्ये एनर्जी गॅप कमी असतो, CFAC डेल ओ कमी असते, आणि इन केस ऑफ लो स्पिन कॉम्प्लेक्स हा जो काही एनर्जी गॅप आहे किंवा CFAC आहे खूप जास्त असते. तर बघा काय घडते हाय स्पिन कॉम्प्लेक्स मध्ये. इन केस ऑफ हाय स्पिन कॉम्प्लेक्स एनर्जी गॅप कमी आहे
आणि कारण की एनर्जी गॅप कमी आहे तर T2G मधला जो काही इलेक्ट्रॉन आहे हा Eg मध्ये जाण्यासाठी खूपच कमी एनर्जी लागते. पण तेच लो स्पिन कॉम्प्लेक्स मध्ये T2G मधला इलेक्ट्रॉन Eg मध्ये जाण्याकरिता खूप जास्त एनर्जी लागते आणि त्याच्यामुळे इन केस ऑफ लो स्पिन कॉम्प्लेक्स जो काही इलेक्ट्रॉन आहे 3 इलेक्ट्रॉन फिल झाल्याच्या नंतर चौथा जो इलेक्ट्रॉन आहे हा Eg मध्ये न जाता T2G मध्ये स्पेअर होतो. पण तोच हाय स्पिन कॉम्प्लेक्स मध्ये 3 इलेक्ट्रॉन झाल्याच्या नंतर चौथा इलेक्ट्रॉन जो आहे तो Eg मध्ये जातो. तर दोन प्रकारचे कॉम्प्लेक्स आहेत, एक तर आहे हाय स्पिन कॉम्प्लेक्स आणि दुसरा आहे लो स्पिन कॉम्प्लेक्स. जर वीक फील्ड लिगँड असला तर बघा वीक फील्ड आहे याचा अर्थ काय तर लिगँडची जी काही फील्ड आहे वीक आहे, याचा अर्थ जो तो स्प्लिटिंग घडून आणणार ही कमी असणार आणि स्प्लिटिंग जर कमी असली तर पेअरिंग एनर्जी जास्त असते. पेअरिंग एनर्जी काय आहे तर बघा इलेक्ट्रॉन्स पेअर होण्यासाठी एनर्जी लागते कारण की दोघांवरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि ते एकमेकांना रिपेल करतात, तर ते पेअर होण्यासाठी एनर्जी लागते, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट पेअरिंग एनर्जी. तर वीक फील्ड लिगँड जर असेल तर स्प्लिटिंग कमी असणार आणि स्प्लिटिंग जर कमी असली तर पेअरिंग एनर्जी स्प्लिटिंग पेक्षा जास्त असते. याचा अर्थ काय स्प्लिटिंग कमी आहे, पेअरिंग होण्यासाठी जी एनर्जी लागते ही जास्त आहे आणि म्हणून पहिला इलेक्ट्रॉन हा T2G मध्ये, दुसरा इलेक्ट्रॉन T2G मध्ये आणि तिसरा इलेक्ट्रॉन T2G मध्ये. पण जो चौथा इलेक्ट्रॉन आहे याच्या दोन पॉसिबिलिटी येतात, एक तर तो T2G मध्ये पेअर होऊ शकतो जसं की इथे झालेला आहे, किंवा चौथा इलेक्ट्रॉन जो आहे तो Eg मध्ये सुद्धा जाऊ शकतो. तर तो Eg मध्ये जाईल की पेअर होईल तर ते डिपेंड करते लिगँड वरती. वीक फील्ड लिगँड असला तर स्प्लिटिंग कमी, पेअरिंगला लागणारी एनर्जी जास्त. स्प्लिटिंग कमी आहे आणि पेअरिंगला लागणारी एनर्जी जास्त आहे म्हणून इलेक्ट्रॉन पेअर न होता Eg मध्ये जाणार. पण तोच जर का स्ट्रॉंग फील्ड लिगँड असला तर लिगँडची फील्ड स्ट्रेंथ जास्त असल्यामुळे स्प्लिटिंग जास्त झालेली आहे. स्प्लिटिंग जास्त आहे याचा अर्थ पेअरिंगला एनर्जी कमी लागते. बघा स्प्लिटिंग कमी, पेअरिंगला एनर्जी जास्त लागणार. स्प्लिटिंग जर जास्त असली तर पेअरिंगला एनर्जी कमी लागणार किंवा पेअरिंग एनर्जी कमी असणार. तर इथे स्प्लिटिंग जी आहे ती खूप जास्त आहे, CFSE जास्त आहे आणि म्हणून पेअरिंग एनर्जी ही CFSE पेक्षा कमी असणार आणि म्हणून पहिला, दुसरा, तिसरा इलेक्ट्रॉन T2G मध्ये जाणार, चौथा इलेक्ट्रॉन Eg मध्ये जाऊ शकतो किंवा पेअर होऊ शकतो. तर बघा मग स्प्लिटिंग जास्त आहे की पेअरिंग एनर्जी, पेअरिंग एनर्जी कमी आहे, स्प्लिटिंग जास्त आहे कारण की पेअरिंग एनर्जी कमी आहे तर चौथा इलेक्ट्रॉन पेअर होईल. सो दिस इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द T2G अँड Eg. सरळ सरळ वीक फील्ड लिगँड मध्ये स्प्लिटिंग जी आहे ती कमी, पेअरिंग एनर्जी जास्त. पेअरिंग एनर्जी जास्त तर पेअरिंग होणार नाही. स्ट्रॉंग फील्ड लिगँड मध्ये लो स्पिन कॉम्प्लेक्स, कारण काय आहे तर स्प्लिटिंग जास्त, पेअरिंग एनर्जी कमी, पेअर व्हायला एनर्जी कमी लागते तर इलेक्ट्रॉन्स पेअर होणार. तर हे जे नाव आलेले आहेत हाय स्पिन आणि लो स्पिन, जर हाय स्पिन कॉम्प्लेक्स असेल, वीक फील्ड लिगँड असेल, स्प्लिटिंग कमी असणार, पेअरिंग एनर्जी जास्त असणार. पेअरिंग एनर्जी जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉन पेअर नाहीत होणार, अनपेअर्ड राहणार. अनपेअर्ड राहणार तर यांची जी काही स्पिन आहे हा स्पिन जो आहे हा जास्त येतो, देअरफॉर इट इज कॉल्ड एज व्हॉट हाय स्पिन कॉम्प्लेक्स. सर्वांचा प्लस हाफ आहे तर तो ऍड होणार. पण तोच जर का स्ट्रॉंग फील्ड लिगँड असला तर स्प्लिटिंग खूप जास्त आहे, पेअरिंग एनर्जी कमी आहे. पेअरिंग एनर्जी कमी आहे म्हणून इलेक्ट्रॉन पेअर होणार आणि इलेक्ट्रॉन जर पेअर झाला तर स्पिन कॅन्सल होतो आणि म्हणून जर स्ट्रॉंग फील्ड लिगँड असला तर जो काही स्पिन आहे तो कमी आल्यामुळे त्याला आपण लो स्पिन कॉम्प्लेक्स म्हणतो. नाउ हाऊ टू कॅल्क्युलेट CFSE फॉर लो स्पिन अँड हाय स्पिन कॉम्प्लेक्स. इट इज व्हेरी इझी. बघा बॅरी सेंटर जे आहे त्या बॅरी सेंटर पासून Eg हा रेज होतो बाय द +6 DQ एवढ्या एनर्जीने आणि T2G ची जी काही एनर्जी आहे ही लोअर होते बाय द -4 DQ. तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक इलेक्ट्रॉन साठी जर T2G मध्ये गेला तर -4 DQ घ्यायचं, 2 इलेक्ट्रॉन गेले तर -4 मल्टिप्लाइड बाय 2, 3 इलेक्ट्रॉन गेले T2G मध्ये तर -4 मल्टिप्लाइड बाय 3, प्लस जर Eg मध्ये गेला तर +6, 2 इलेक्ट्रॉन जर Eg मध्ये गेले तर +6 मल्टिप्लाइड बाय 2. अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे CFSE फॉर हाय स्पिन अँड फॉर लो स्पिन. जसं की फॉर एक्झाम्पल सपोज इमॅजिन करा की T2G मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. लेट अस इमॅजिन दॅट देयर इज ओनली 1 इलेक्ट्रॉन इन T2G. तर जर एक इलेक्ट्रॉन असला T2G मध्ये, जसं की मी इथे हायलाइट केलेलं आहे, एक इलेक्ट्रॉन आहे T2G मध्ये, तर जर एकच इलेक्ट्रॉन असला T2G मध्ये तर काय होणार, -4 मल्टिप्लाइड बाय 1. -4 ला तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल 1 ने आणि तेव्हा येणार -4 DQ. जसं की बघा इथे सपोज हा एक इलेक्ट्रॉन आहे जो की T2G मध्ये आहे आणि जर एक इलेक्ट्रॉन असेल तर हा जो -4 आहे या -4 ला तुम्हाला मल्टिप्लाय करायचा आहे बाय 1 and that is equal to what -4 DQ. ते जर का 2 इलेक्ट्रॉन असले तर -4 मल्टिप्लाइड बाय 2, 3 जर असले T2G मध्ये तर -4 मल्टिप्लाइड बाय 3. इन दिस वे वी कॅन कॅल्क्युलेट द, इथे आपण D5 सिस्टीम साठी क्रिस्टल फ्री स्टॅबिलायझेशन एनर्जी कॅल्क्युलेट करणार आहे. तर बघा D5 मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, ज्यापैकी 3 इलेक्ट्रॉन्स आहेत T2G मध्ये आणि 2 इलेक्ट्रॉन्स आहेत Eg मध्ये. सो हाऊ टू कॅल्क्युलेट द क्रिस्टल फ्री स्टॅबिलायझेशन एनर्जी फॉर D5 सिस्टीम. व्हेरी इझी. किती इलेक्ट्रॉन्स आहेत T2G मध्ये तर 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन T2G आर 3 मल्टिप्लाइड बाय
एका इलेक्ट्रॉनसाठी -4 ने एनर्जी कमी होते, तर 3 इलेक्ट्रॉनसाठी किती होणार 3 मल्टिप्लाइड बाय -4. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन T2G इज 3 मल्टिप्लाइड बाय -4 प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन EG. EG मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, तर EG मध्ये आहेत 2 इलेक्ट्रॉन्स. सो प्लस 2 मल्टिप्लाइड बाय, तर EG मधला प्रत्येक इलेक्ट्रॉनची जी काही एनर्जी आहे ही रेज होते बाय +6. तर याला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल बाय +6. सो इट इज व्हेरी इझी. So 3 multiplied by -4 -12 and 2 multiplied by +6 that is +12. -12 plus 12 is equal to 0. So that means CFSE of D5 in the high spin complex. High spin complex केव्हा असणार, जेव्हा weak field ligand splitting कमी pairing energy जास्त तर इलेक्ट्रॉन पेअर नाही होणार, इलेक्ट्रॉन EG मध्ये जाणार. हाय स्पिन कॉम्प्लेक्स इन केस ऑफ D5 CFSE किती आलेली आहे 0 आलेली आहे. खूप इझी. अशाच पद्धतीने आपण CFSE कॅल्क्युलेट करूया इन द लो स्पिन D5 कॉम्प्लेक्स. व्हेरी इझी. याच्यामध्ये EG मध्ये इलेक्ट्रॉनच गेलेले नाही, तर +6 ने एनर्जी कोणाचीच नाही वाढणार, सर्व इलेक्ट्रॉनची जी काही एनर्जी आहे -4 ने कमी होणार. सो CFSE विल बी इक्वल टू how many number of electrons in T2G 5 multiplied by -4. So 5 multiplied by -4 and that would be the crystal field stabilization energy of D5 low spin complex, जी की येते -20. -20 is the CFSE of low spin D5 complex. आता बघा या दोघांमध्ये आपल्याला कंपेअर करायचं आहे की किती इलेक्ट्रॉन्स पेअर्ड आहेत, तर याच्यामध्ये एकही पेअर नाही आणि याच्या कंपॅरिझन मध्ये हा जो कॉम्प्लेक्स आहे लो स्पिन, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन शिल्लक पेअर झालेले आहेत. हाय स्पिन कॉम्प्लेक्सच्या कंपॅरिझन मध्ये लो स्पिन कॉम्प्लेक्स मध्ये किती शिल्लक इलेक्ट्रॉन पेअर झाले ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहे. तर हाय स्पिन कॉम्प्लेक्सच्या कंपॅरिझन मध्ये लो स्पिन कॉम्प्लेक्स मध्ये 2 शिल्लक इलेक्ट्रॉन पेअर झालेले आहेत. तर जर 2 शिल्लक इलेक्ट्रॉन पेअर झालेले असतील तर इथे आपल्याला घ्यावं लागणार आहे +2p. जर 1 शिल्लक इलेक्ट्रॉन पेअर झाला असता तर 1p घ्यायचा, 3 शिल्लक इलेक्ट्रॉन पेअर झाले तर 3p घ्यायचे आहेत. सो इन दिस वे वी कॅन कॅल्क्युलेट द क्रिस्टल फिeld स्टॅबिलायझेशन एनर्जी ऑफ ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. जसे की फॉर एक्झाम्पल अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया D6. हाय स्पिन कॉम्प्लेक्स आहे. D6 मध्ये 6वा जो इलेक्ट्रॉन आहे हा कुठे जाणार, तर बघा हा आहे D1. ठीक आहे, हा आहे D1. त्यानंतर हा आहे D2, हा आहे D3, त्यानंतर हा आहे D4 आणि D5. आता 6वा जो इलेक्ट्रॉन आहे हा पेअर होतो इन द T2G. 6वा इलेक्ट्रॉन इथे T2G मध्ये पेअर होईल अशा पद्धतीने. आणि जर 6वा इलेक्ट्रॉन T2G मध्ये अशा पद्धतीने पेअर झाला इन द हाय स्पिन कॉम्प्लेक्स, इन द लो स्पिन कॉम्प्लेक्स काय होणार, तर D1 D2 D3 D4 D5 आणि 6वा जो इलेक्ट्रॉन आहे हा पुन्हा T2G मध्ये जाईल आणि पेअर होईल इन दिस वे. दिस इज द 6th इलेक्ट्रॉन. नाउ हाऊ टू कॅल्क्युलेट द CFSE, व्हेरी इझी. तर बघा T2G मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, T2G मध्ये आहेत 4. तर 4 मल्टिप्लाइड बाय -4 -16 आणि 2 इलेक्ट्रॉन्स आहेत EG मध्ये, तर त्याचे झाले +12. -16 +12, तर इन दिस केस याची जी काही क्रिस्टल फिल्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी येणार आहे -16 + 12 दॅट वुड बी इक्वल टू द -4. -4 आलेली इन केस ऑफ हाय स्पिन कॉम्प्लेक्स. ती लो स्पिन कॉम्प्लेक्स मध्ये 6 इलेक्ट्रॉन T2G मध्ये आहेत आणि म्हणून कारण की 6 इलेक्ट्रॉन T2G मध्ये आहे तर -4 मल्टिप्लाइड बाय 6 दॅट इज -24. -24 इज द क्रिस्टल फिल्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. अगेन कंपेअर करा की हाय स्पिन कॉम्प्लेक्स मध्ये किती इलेक्ट्रॉन्स पेअर आहेत, तर हाय स्पिन कॉम्प्लेक्स मध्ये एकच इलेक्ट्रॉन असा आहे जो की पेअर आहे, पण तेच लो स्पिन कॉम्प्लेक्स मध्ये किती इलेक्ट्रॉनच्या पेअर आहेत, किती इलेक्ट्रॉन पेअर झालेले आहे 1 2 आणि 3. तर आता जर आपण कंपॅरिझन केली हाय स्पिन पेक्षा लो स्पिन मध्ये किती इलेक्ट्रॉन शिल्लक पेअर झालेले आहेत, तर हाय स्पिन पेक्षा लो स्पिन मध्ये, हाय स्पिन मध्ये 1 पेअर आहे तर लो स्पिन मध्ये 3 पेअर आहेत, 2 शिल्लक इलेक्ट्रॉन पेअर झालेले आहेत आणि म्हणून इथे येणार -24 DQ प्लस 2p. सो अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करणार क्रिस्टल फिल्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. जसे की ते पुन्हा आपण इलेक्ट्रॉन एक्झाम्पल घेऊन बघितलेलं आहे बघा. जसे की D1 आहे, D2 आहे, D3 आहे, D4 आहे अप टू द D10. जर D1 असला तर इन द हाय स्पिन कॉम्प्लेक्स T2G मध्ये जाणार आणि लो स्पिन कॉम्प्लेक्स मध्ये सुद्धा जो D1 आहे हा T2G मध्ये जाणार, -4 DQ दोघांमध्ये क्रिस्टल फिल्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी येणार. D2 जर असला तर तो सुद्धा दुसरा इलेक्ट्रॉन जो आहे तो T2G मध्ये जाणार हाय स्पिन एज वेल एज लो स्पिन कॉम्प्लेक्स मध्ये. अगेन आय एम टेलिंग यू दॅट धिस इज हाय स्पिन कॉम्प्लेक्स, कारण की हा जो लिगँड आहे वीक फील्ड आहे आणि म्हणून स्प्लिटिंग कमी आहे, पेअरिंग एनर्जी जास्त आहे. पेअरिंग एनर्जी जास्त आहे तर इलेक्ट्रॉन पेअर नाहीत होणार, तर जो इलेक्ट्रॉन आहे हा EG मध्ये जाणार, चौथा जो इलेक्ट्रॉन आहे. तर D1 D2 त्यानंतर D3 बाजूला जो काही इलेक्ट्रॉन आहे तो पुन्हा हाय स्पिन एज वेल एज लो स्पिन कॉम्प्लेक्स दोघांमध्ये, हाय स्पिन एज वेल एज लो स्पिन दोन्ही कॉम्प्लेक्स मध्ये जो काही तिसरा इलेक्ट्रॉन आहे
तो तिसरा इलेक्ट्रॉन हा जाणार आहे इन द T2G. तर -12 बघा, -12 आणि -12 D3 मध्ये दोन्ही हाय स्पिन ॲज वेल ॲज लो स्पिन कॉम्प्लेक्स मध्ये -12 DQ एवढी CFSE आलेली आहे. आता जो D4 आहे, या D4 सिस्टीम मध्ये दोन पॉसिबिलिटी आहेत. एक तर चौथा इलेक्ट्रॉन हा EG मध्ये जाऊ शकतो किंवा चौथा इलेक्ट्रॉन हा T2G मध्ये पेअर होऊ शकतो. तर मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, जर कॉम्प्लेक्स असेल हाय स्पिन तर वीक फील्ड लिगॅन्ड पेअरिंग एनर्जी जास्त, इलेक्ट्रॉन पेअर नाही होणार, तर EG मध्ये जाणार. जर EG मध्ये गेला तर हे झाले -12, -4, -8, -12 आणि हे +6, -12 + 6 किती येणार, -6 DQ. तेच जर का लो स्पिन कॉम्प्लेक्स असेल तर चौथा इलेक्ट्रॉन T2G मध्ये गेलेला आहे, तर -4 × 4 हे आहे 4 इलेक्ट्रॉन्स इन द T2G, तर -4 × 4 इट कम्स -16 DQ. -16 DQ. अगेन तुम्हाला कंपॅरिझन करायची आहे की या D4 मध्ये एकही जो इलेक्ट्रॉन आहे हा पेअर नाही आहे. या D4 सिस्टीम मध्ये एकही इलेक्ट्रॉन पेअर झालेला नाही आहे. पण तेच जर का तुम्ही लो स्पिन मध्ये बघितलं तर लो स्पिन मध्ये एक जी इलेक्ट्रॉनची आहे ती पेअर आहे. तर कंपॅरिझन केली तर इथे एक इलेक्ट्रॉन शिल्लक पेअर आहे, म्हणून इथे आपण लिहिलेला आहे हा +P. तर अशाच पद्धतीने आपण इलेक्ट्रॉन्सची जी काही क्रिस्टल फ्री स्टॅबिलायझेशन एनर्जी आहे कॉम्प्लेक्सिटी कॅल्क्युलेट करू शकतो. अजून आपण एक एक्झाम्पल घेऊया, D7 जर तुम्हाला हाय स्पिन बघायचा असेल तर बघा, D1 D2 D3 त्यानंतर D4 आणि D5 पाचवा जो इलेक्ट्रॉन आहे हा जाईल EG मध्ये. सहावा जो आहे तो इलेक्ट्रॉन पेअर होईल आणि जो सातवा इलेक्ट्रॉन आहे तो सुद्धा इथे पेअर होईल. तो लो स्पिन मध्ये काय होणार, तर लो स्पिन मध्ये D1 D2 D3 सेम आहे. D4 जो आहे तो इथे पेअर झालेला आहे. D5 सुद्धा कारण की पेअरिंग एनर्जी कमी आहे त्याच्यामुळे पेअर होईल. D6 सुद्धा पेअर होईल आणि आता कारण की D2 ची कंप्लीट फिल झालेला आहे, आता ऑप्शनच नाही आहे. आता जो सातवा इलेक्ट्रॉन आहे हा जाईल इन द EG. पुन्हा CFSE जर कॅल्क्युलेट केली तर मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. इथे बघा इथे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, तर इथे आहेत 5 इलेक्ट्रॉन्स. तर 5 × -4 -20 आणि 2 × +20 + 12 इट वुड बिकम -8 DQ. पण ते जर का लो स्पिन मध्ये बघितलं तर लो स्पिन मध्ये हे आहेत 6 इलेक्ट्रॉन्स इन द T2G, तर हे येतात -24. इथे आपण लिहूया -24 आलेले आहेत इन द T2G आणि EG मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, तर दॅट इज नथिंग बट +6. सो -24 + 6 -18. पण जर या दोघांमध्ये कंपॅरिझन केलं तर याच्यामध्ये जर का बघितलं आपण तर याच्यामध्ये हे जे काही दोन इलेक्ट्रॉन्स आहेत हे पेअर आहेत, पण याच्यामध्ये तिन्ही इलेक्ट्रॉन्स जे आहेत 3 इलेक्ट्रॉनच्या पेअर आहेत आणि त्याच्यामुळे इथे येणार एक P. सो इन दिस वे वी कॅल्क्युलेट द CFSE ऑफ कॉम्प्लेक्स.